विनायक साळुंखे वय वर्ष 53 गेल्या अनेक वर्षांपासून फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय आपल्या राहत्या घरी पुणे येथे करतायत। आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी विनायक साळुंखे यांनी युनिटी फायनान्स कडून कर्ज घेतलं। साळुंखे यांच्याकडून रितसर कर्जाची परतफेड देखील करण्यात येत होती, परंतु साळुंखे यांना आपले कर्ज दुसऱ्या बँकेमध्ये वर्ग करायचं होतं। त्यासाठी युनिटी फायनान्स कडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हतं। उलट फायनान्स कंपनीचा माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे असे विनायक साळुंखे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। अशातच युनिटी फायनान्सच्या जाचाला कंटाळून साळुंखे यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता। पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल अद्याप घेतली जात नाहीये, तसेच एजंटकडून वारंवार त्रास दिला जातोय असं देखील साळुंखे यांनी म्हटलंय। मला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे। विनायक रेवन्ना साळुंखे, राहणार 199 रास्तापेठ, शिराड सेट चौक, पुणे 11। माझं म्हणणं आहे की पोलिसांनी FIR करून घेण्याबाबत माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्या बाबतीत त्यांनी FIR करून घेणे। युनिटी फायनान्सवाल्यांनी मला मानसिक त्रास, आर्थिक आणि गुंडगिरी प्रवृत्तीने उन्मत्त करून मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले। त्यांचे हप्ते भरत असताना सुद्धा त्यांचं म्हणणं एकच आलेलं आहे की तुम्ही ही प्रॉपर्टी विका आणि तुमचे कर्ज नील करा। माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कृपा करून पोलिसांनी हा FIR करावं, एवढंच मागणी आहे। प्रॉपर्टीचा बँकेशी व्यवहार झालेला आहे की त्याच्या 6 वर्षापूर्वी युनिटी फायनान्सचं 89,000चा हप्ता होता। 6 महिने तो मी व्यवस्थित पडला। त्यानंतर उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी कमी व्याज दरामध्ये तो देण्याचं ठरवलं, पण युनिटीवाल्यांनी प्रेशराईज करून तो आम्ही तुम्हाला लेटर देणार नाही, काय करायचं करा, आम्हाला तुम्ही गिऱ्हाईक सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आलं। आणि जे करायचं का, कारण त्यांच्याकडे माझे कागदपत्र आले काय नाही, सविस्तर होतं। माझे हप्ते व्यवस्थित जात होते। 6 महिन्याचा त्यांचा टॅग असतो, त्या 6 महिन्यानंतर तुम्हाला बंद करता येते। आणि हे उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे ट्रान्सफर करू आणि ते पण कमी व्याजदरात। आणि ह्यांचं जे व्याजदर होतं ते पठाणी होतं, म्हणजे मला 1,25,000 हप्ता परवडण्यासारखा नव्हता, तो केवळ 65,000 रुपयामध्ये ते करून देत होते। पण यांनी तो करून दिला नाही, केवळ प्रॉपर्टीच्या उद्देशाने। आणि दुसरी गोष्ट, आत्महत्याच प्रवृत्ती केली। एक बँकेचं एकच कारण आहे, त्यांचं इंटेन्शनच आहे की लोकांना कर्ज द्यायचं आणि प्रॉपर्टी हॅक करणं, बस। आणि हे फायनान्सवाले अतिशय मगरूर, विचित्र आणि गुंड प्रवृत्तीचे। ह्याच्यावर शासनाने कृपा करून म्हणजे लक्ष घालावं, कारण माझ्यासारखे अनेक लोक रोज आत्महत्या करत असतात। आज ठीक आहे, मी वाचलो, कृपा म्हणजे सर्वांच्या कृपेने वाचलो, हॉस्पिटलच्या मदतीने वाचलो, पण ह्याच्या पुढं माझ्यासारख्या अनेक लोकांच्यावर अत्याचार होत असतात। आज मला तसंच ह्या गोष्टीला वाचा फुटावी, एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही पोलीस स्टेशनशी पण संपर्क कशा पद्धतीने? पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी चांगल्या पद्धतीने मला म्हणजे माझ्या फॅमिलीला, मी बेशुद्ध अवस्थेत आहे, चांगल्या पद्धतीने त्यांनी कोऑपरेट केलं। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।